एकदा माता पार्वती महादेवाला म्हटल्या, देवा, सगळ्या देव्यांचे मालक काही ना काही करतात, तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही फक्त भजनच करता. महादेव भजनानंदी आहे. माता पार्वती हे विचार करत नव्हत्या की भगवान भोलेनाथ स्वतःकडे जरी काही संग्रह करीत नसले तर जगाला खूप काही देण्याची त्यांची दानत आहे. महादेवाचे सगळे भक्त धनवान आहेत, कोणी गरीब नाही, सगळे लौकिक दृष्ट्या फार धनवान. ते स्वतः स्मशानात बैरागात राहतात, वैराग्यामध्ये, आणि आपल्या भक्ताला खूप काही छान बनवतात. पण स्त्री स्वभाव माता पार्वतीने हट्ट केला, म्हणे बाबा तुम्ही असे फक्त भजनच करत बसता, तुम्ही काहीतरी उद्योग करा. म्हणे पार्वती, भजनाशिवाय मला दुसरं काहीच येत नाही, मी भजनच करेन. नाही नाही म्हणे देवा, काहीतरी उद्योग करा. महादेव म्हटलं काय उद्योग करू सांग बरं तू. माता पार्वती म्हटलं तुम्ही शेती करा. शेती? पार्वती, शेती करायला सुद्धा अभ्यास लागतो. मिरच्या झाडाच्या वर येतात का झाडाच्या बुडाला येतात? भुईमुगाच्या शेंगा पोटात जमिनीत असतात का झाडाला लागतात? ही जर कळत नसेल तर अशा माणसानं शेती करू नये. तुम्हाला शेतीचा तज्ञ व्हायचं किंवा शेती तज्ञ म्हणून पुरस्कार मिळवायचा असेल तर त्याचा अभ्यासच करावा लागेल. बिना अभ्यासाची कोणती गोष्ट नाही. माता पार्वती म्हटलं शेतीला काही जास्त अभ्यासाची गरज नाही, तुम्ही शेती करा. म्हणे शेती कुठे आहे आपल्याकडं? म्हणे द्वारकेचा कृष्ण तुमचा मित्र आहे, जा कृष्णाकडनं तुम्ही उसनवारी जमीन घ्या. कृष्णाकडं भरपूर नंदी आहेत, एक नंदी घ्या. ठीक आहे पार्वती, जातो, तू म्हणतेस तर करतो शेती. महादेव गेले. महादेवानं कृष्ण भगवंताची भेट घेतली. द्वारकाधीशाला आनंद झाला. या 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 भोले बाबा या. भोले बाबा आल्याचा आनंद एवढा झाला द्वारकाधीशाला. किती झाला? खूप. भोले बाबा आलेले पाहून खूप प्रसन्न झाले द्वारकाधीश आणि म्हणतायत, नगर में जोगी आया, आके अलख जगाया. नगर में जोगी आया, आके अलख जगाया. ओ सबसे बड़ा है तेरा नाम, भोलानाथ भोलानाथ भोलानाथ, भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ.
अलख जगाया, ओ सबसे बड़ा है तेरा नाम, भोलानाथ भोलानाथ भोलानाथ। भगवान महादेव जेव्हा द्वारकेमध्ये आले, द्वारकाधीशाला आनंद झाला, या 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 बाबा या, तुमचं स्वागत आहे, बसा। बाबा म्हटले, द्वारकाधीश तुमचा पाहुणचार पाहून मी प्रसन्न झालो। बाबा कशासाठी आलात? बाबा म्हटले, सांगायची लाज वाटते पण आता पर्याय नाही काही। म्हणे बाबा निसंकोच सांगा, काय काम आहे का माझ्याकडे, सेवा आहे का? म्हणे काही नाही, तुमची शेती उसनवारी पाहिजे। शेती? म्हणे बाबा काय करायचं शेती घेऊन? म्हणे शेती करायची मला। बाबा शेती तुम्हाला नाही जमणार, ते नाही जमणार, प्रयत्न करतो। बरं बाबा दिली, माझी काय तुमची काय, तुमची शेती फक्त उतारा माझ्या नावावर, राहू द्या, करा शेती। द्वारकाधीश काय बाबा? नंदी पण पाहिजे होता, एक माझा एक नंदी तुमचा एक नंदी। द्वारकाधीश म्हटले, खूप गायी आहेत, खूप गायीची खोंड आहेत, कोणतंही खोंड घ्या। नंदी घेतला। म्हणे द्वारकाधीश शेतीची मशागत करण्यासाठी नांगर पाहिजे, तेवढं दादांना बोलून दादांचा नांगर द्या ना। बलराम दादाकडे सोन्याचा नांगर आहे, बलराम दादाचा नांगर घेतला। अशी सुंदर शेती नांगरली भोले बाबानं, एवढी छान। माता पार्वतीला व्हिडिओ कॉल करून दाखवायचे, बघ पार्वती कशी छान शेती चालली। माता पार्वती खूप खुश व्हायच्या, आपले मालक काही ना काही करायला लागले, आता रिकामटेकडे बसतच नाहीत, आता शेती करायला लागले। आता विचारलं पार्वतीला, पार्वती अगं शेतीची मशागत झाली पण शेतीत पीक कोणतं घेऊ? माता पार्वती म्हटले, मलाही एवढा काही अभ्यास नाही त्या गोष्टीचा, तुम्ही कृष्णालाच विचारा कोणतं पीक पेरायचं म्हणून। पण पार्वती जर कृष्ण म्हटले माझी जमीन मला काही मोबदला द्यावा लागेल तर पिकाची वाटणी कशी करायची? म्हणे एक काम करा, जमिनीच्या वरचं पीक आपल्याला आणि खालचं पीक कृष्णाला, असं बोला। म्हणे बरं। आले महादेव। द्वारकाधीश शेतीची मशागत झाली पण शेतीमध्ये पेरू काय तेच कळना। म्हणे बाबा मी तुम्हाला सल्ला देतो, मी चांगला सल्लागार आहे, कारण महाभारताचं युद्ध माझ्या सल्ल्यानं पूर्ण झालं, मी चांगला सल्ला देतो, फक्त वाटणी कशी होणार पिकाची तेवढं सांगा। बाबा भोळे बाबा म्हटले, जमिनीच्या खालचं तुम्हाला आणि वरचं आम्हाला। कृष्ण भगवान म्हटले, बाबा भुईमुग पेरून टाका, काही हरकत नाही, भुईमुग पेरा। भोळे बाबा फारच भोळे बाबाने भुईमुगाचं बियाणं आणलं, भुईमुग पेरला, 3 महिने पाणी देतात पण शेंगाच दिसनात। कृष्ण भगवंतानं सांगितलं, बाबा 1 नंबर भुईमुग आलाय, काय हिरवा गार पालाय, गंगा पाणी भरायला, भूत राखण करायला। भूताला झोपीच नाहीत, बांधावरच बसलेली भूत, सगळे मिळून शेती करत होते। आता शेंगा कुठं येतात हेच बाबाला माहिती नाही। कृष्ण भगवंतांना सांगितलं, बाबा पाला सुकण्याच्या आत कापून घ्या, नाही तर एवढे कष्ट घेऊन काही उपयोग होणार नाही, आणि नियमाप्रमाणे जमिनीचं वरचं पीक तुम्ही कैलासात घेऊन जा, खालचं मी घेतो। सगळा पाला 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 घेऊन गेले गाडीमध्ये भरून, नंदी महाराजांना गाडीला जोडून भोले बाबा आणि कृष्णानं सगळ्या शेंगा काढून घेतल्या आणि थप्पी लावून दिली। माता पार्वती तांब्याचा घडू, भाकरीचा तुकडा दारात घेऊन आरतीचं ताट उभ्याच। का माझ्या मालकानं खूप मोठे कष्ट केले, काय हिरवा गार भुईमुग आला होता, किती शेंगा आहेत पाहायला, पण एक सुद्धा शेंग नाही, सगळा पालाच, सगळं हिरवं हिरवं हिरवं। म्हणे बाबा शेंगा कुठे आहेत? पण याला शेंगा आल्याच नाहीत। म्हणे बाबा शेंगा आल्या नाही, शेंगा होत्या पण शेंगा त्या खालच्या मातीमध्ये असतात बुडात। आणि पार्वती आपलंच चुकलं ग, आपण म्हटलं कृष्णाला की खालचं तुम्हाला आणि वरचं आम्हाला, आपलीच गडबड झाली। नाही म्हणे कृष्णानं फसवलं आपल्याला, आता परत शेती करायला जा ना, आता बोली करा, वरचं खालचं पीक आपल्याला आणि वरचं कृष्णाला। म्हणे काय पेरू? म्हणे ते कळत नाही आपल्याला, तिथंच विचार। कृष्ण भगवंताला आले द्वारकाधीश, द्वारकाधीश जय हो, आपकी जय हो, तुम्ही शेती दिली खूप छान झालं, पण अजून शेती करायची। बाबा काही हरकत नाही, बिनधास्त करा, शेती तुमची, नंदी तुमचा, नांगर तुमचा, काही हरकत नाही, तुम्ही केली शेती काय मी केली काय एकच। भोले बाबा म्हटले, द्वारकाधीश पण आता
जमिनीच्या खालचं पीक आम्हाला आणि वरचं तुम्हाला. मग भुईमुगच पेरला असता. कृष्ण भगवंतांना सल्ला दिला, म्हणे बाबा मी चांगला सल्लागार आहे, तुम्हाला खरं सांगतो, एकाच पिकावर पुन्हा तेच पीक पेरलं तर येत नसतं. आता पीक बदलून पेरावं लागेल आपल्याला. पण येत नाही हो म्हणे, येणारच नाही आता, कारण आताच ते पीक घेतलंय, पण कसं येईल परत. म्हणे मग काय पेरू? म्हणे आता ज्वारी पेरा. काही हरकत नाही, ज्वारी पेरली शेतात. 3 महिने पाणी भरलं महादेवानं, असली छान ज्वारी आली. पण आता बोली कशी होती? जमिनीच्या वरचं पीक कृष्णाला आणि खालचं महादेवाला. आता ज्वारीमध्ये खालची बुडक काही कामाची आहेत का? कृष्णानं सगळी ज्वारी कडबा सगळं घेऊन गेलं आणि खालची जी बुडं आहेत ती सगळी बुडं महादेवाला गाडीत भरून दिली पाठवून कैलासाला. माता पार्वती तेव्हाही नाराज झाल्या. म्हणे आता शेवटचा प्रयोग करा. आता काय म्हणा, जमिनीच्या वरचं आपल्याला, खालचं आपल्याला, मधलंच कृष्णाला, अशी बोली करा. आता आले भोले बाबा. द्वारकाधीश जय हो जय हो जय हो. बाबा या या, स्वागत आहे तुमचं. तुम्ही आल्यापासून आमचं घरात अन्न धान्य भरभरून आहे. बाबा म्हटले आमच्या पायाचा प्रताप आहे, लोकांचंच कल्याण होतं, आमचं मात्र आम्ही अंगाला राख लावून फिरतो, जे आमच्या सहवासात येतात त्यांचं मात्र कल्याण होतं. हो ना बाबा, काय तुमच्या पायाचा प्रभाव आहे, सगळं अन्न धान्यानं घर भरून गेलं आमचं. बर बाबा बोलले, द्वारकाधीश आता याही वेळेला शेती करायची. म्हणे करा ना बाबा, काही हरकत नाही. पण म्हणे आज बोली जरा निराळीच आहे. म्हणे काय बोली? म्हणे जमिनीच्या वरचं पण आम्हाला, खालचंही आम्हाला, मधलंच पीक तुम्हाला. पण बाबा मान्य आहे मला, पण ज्वारी पेरून चालणार नाही, कारण एकाच पिकावर डबल पीक येत नसतं, बदलून पेरावं लागतं. म्हणे मग काय पेरू? म्हणे मका पेरा. मका पेरा. बाबा फार भोळे. 3 महिने मकाला पाणी भरत बसले मका. आणि मग मधली मकाची जी कणस आहेत ती द्वारकाधीशानं काढून घेऊन गेले. वरचं खालची बुडकं घेऊन जा म्हणे बाबा तुम्ही. पुन्हा बाबा आले. माता पार्वती नाराज झाल्या. म्हणे बाबा तुम्हाला काहीच कसं कळत नाही, तुम्हाला शेती येत नाही, काहीच येत नाही. दोघांची भांडणं लागली. तेवढ्यामध्ये द्वारकाधीश 1 गाडी शेंगांची, 1 गाडी ज्वारीची आणि 1 गाडी मकाची, 3 गाड्या भरून कैलासामध्ये आले होते. आवाज दिला, भोले बाबा मी द्वारकाधीश आलोय. माता पार्वती म्हटलं पहा ते काळं कपटी आलोय बघा. आता ध्यान धरून बोला, लक्ष देऊन बोला, नाही तर गडबड करताल काही बोलण्याची. नाही पार्वती काळजी करू नको, तो कृष्ण माझा सखा आहे, ते माझं आराध्य आहे. असू दे, जरी आपली फसगत झाली असेल तरी आपल्या आपल्या बुद्धीनं झाली, आपल्याला त्याच्यातलं काही येतच नाही म्हणून झालं. बाबा या दारात. पार्वती तोंड पडलेलं ठेवू नको, प्रसन्न चित्तानं स्वागत कर माझ्या द्वारकाधीशाचं. बर आले 2 जण. द्वारकाधीशानं माता पार्वती शिवशंभूला नमस्कार केला आणि सांगितलं, माते माझ्या बाबाला भजनाशिवाय दुसरं काही जमत नाही, आणि भजना व्यतिरिक्त दुसरं काही कामही तुम्ही त्यांना लावू नका. त्यांना स्वतःचं घर भरायचं कळत नाही, त्यांना फक्त भक्तांचं घर भरभरून भरता येतं. एवढंच माझ्या महादेवाला जमतं. माझ्या महादेवाच्या सानिध्यात, महादेवाच्या सेवेत आणि महादेवाच्या दरबारात जो आला तो भरभरून ऐश्वर्य प्राप्त होईल. पण माझा बाबा मात्र वैराग्यात राहील. आई काळजी करू नका. भुईमुगाच्या शेंगा, ज्वारी आणि मका 3 गाड्या भरून घेऊन आलोय, पण विनंती आहे माझ्या महादेवाला ही कामं लावू नका. माता पार्वती प्रसन्न झाल्या. पण मला याच्यातून एकच सांगायचं आहे, भगवान भोलेनाथ अतिशय भोळं दैवत आहे. आणि हे भोळं दैवत स्वतः वैराग्यात राहून आपल्या भक्तांना किती देतं, किती देतं. भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. दिया भंडार काशी वाले ने, कर दिया भंडार काशी वाले ने.
शिवभक्तांनी विश्वास कधी ढळू द्यायचा नाही. अंतःकरणात श्रद्धेचा अभाव निर्माण होऊ देऊ नका. महादेवासारखं भोळं दैवत नाही. आणि आपल्या पूर्वजांनी शिवभक्ती केलेली आहे. आज आपल्या जीवनात सुखाचे दिवस असतील तर त्यांच्या कृपेचं फळ आहे. आता ही उपासना आपण फक्त पुढे चालू ठेवायची. शिव विष्णू असा भेद न करता अंतःकरणातली शुद्ध भक्ती आपण अखंड नंददीपाप्रमाणे तेवत ठेवायची आहे. 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेला आरंभ करण्या अगोदर एक श्लोक सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा. सर्वांनी म्हणा. हरि ओम म्हणा सर्वांनी. हरि ओम. सौराष्ट्रे सोमनाथंच सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनं श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारम् अमलेश्वरम् ओंकारम् अमलेश्वरम् परल्यां वैद्यनाथंच परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धेतु रामेशम् सेतुबन्धेतु रामेशम् नागेशं दारुकावणे नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशम् वाराणस्यां तु विश्वेशम् त्र्यम्बकं गौतमी तटे त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारम् हिमालये तु केदारम् कृष्णेशं शिवालये कृष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठे नरः सायं प्रातःपठे नरः सप्तजन्म कृतं पापं सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा व्यासपीठावर विराजमान असणारे भूदेव भूदेवांच्या चरणावरती वंदन आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेला आरंभ. भारत देशामध्ये या भूमंडलावरती 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या ज्योतिर्लिंगांचं स्मरण केलं, सकाळी उठूनच त्यांच्या पवित्र नामाचं उच्चारण केलं. 7 जन्माची पाप नष्ट करण्याची ताकद त्यांच्या केवळ स्मरणात आहे. त्या ज्योतिर्लिंगांचं नाव घेतलं तर 7 जन्माचं पाप जातं. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घडलं तर आपल्या एवढं पुण्यवान या पृथ्वीवर दुसरं कोणी नाही, असा त्याचा अर्थ असतो. सौराष्ट्र देशामध्ये जसं आपला महाराष्ट्र आहे तसं आपल्या बाजूला सौराष्ट्र आहे. आता त्याला गुजरात म्हणतात. त्या सौराष्ट्र देशामध्ये भगवान सोमनाथेश्वर भगवान आहेत. आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा नदीच्या तटावरती मल्लिकार्जुन भगवान आहेत ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये. मध्य प्रदेशात उज्जैन नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावरती महाकालेश्वर भगवान आहेत. मध्य प्रदेशातल्या नर्मदा नदीच्या तटावरती ओंकारेश्वर भगवान आहेत. उत्तराखंड काशीमध्ये केदारेश्वर भगवान आहेत हिमालयाच्या पहाडीत. महाराष्ट्रातल्या ब्रह्मपूर पहाडावरती डाकिनी वनात भीमा नदीच्या तटावरती भीमशंकर भगवान आहेत. पवित्र अशा काशीपुरीमध्ये विश्वनाथ भगवान आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिक क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर भगवान आहेत. आता वैद्यनाथ भगवान बिहारमध्ये सुद्धा सांगतात आणि महाराष्ट्रीयन लोक आपल्या बीड जिल्ह्यात सांगतात. परळी वैद्यनाथला वैद्यनाथ म्हणतात. असं 2 ठिकाणी या तीर्थाचं वर्णन आलेलं आहे. नागेश्वर भगवान उत्तर भारतीय लोक गुजरातमधलं गोमती नदीच्या तटावरचं नागेश्वर त्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी मानतात. आणि आपण महाराष्ट्रीयन लोक हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ
त्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी मानतो. समुद्र तटावरती रामरायानं ज्या शिवलिंगाची स्थापना केली, रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर भगवान तामिळनाडूमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला घृष्मा नावाच्या भक्ताच्या भक्तीला पावलेला देव घृष्णेश्वर भगवान, अशी ही 12 ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आणि त्यांच्या पूजेचं फळ त्याबद्दलचं आपण चिंतन करणार आहोत. खूप लक्ष देऊन ऐका. पहिले आहेत सोमनाथ भगवान. सोरटी सोमनाथाची कथा फार सुंदर आलेली आहे. स्कंद पुराणामध्ये ज्या कथेचा उल्लेख आहे, दक्ष महाराजांनी आपल्या 27 मुली चंद्राला पत्न्या म्हणून दिल्या. त्या 27 पत्न्यामध्ये रोहिणी नावाची मुलगी अतिशय सुंदर, जी रोहिणी नावाची चंद्राची पत्नी आहे, ती अतिशय देखणी, रूपवान, पण ज्यानं 27 मुलींना आपल्या पत्न्या म्हणून स्वीकारले, ज्या धर्मपत्न्या आहेत, त्या पत्न्यांना वागवत असताना पतीचा धर्म आहे की सगळ्यांना समबुद्धीनं समभावानं वागवणं. आपल्या रामरायाने आपल्याला मर्यादा घालून दिली की तुम्ही एक पत्नी व्रत धारण करा, एक वचनी व्रत धारण करा. पण प्रारब्धानं कर्म धर्म संयोगानं एक पत्नी व्रत तुम्हाला सांभाळणं झालं नाही. मग आपली 2 पत्नी असतील, आपल्या 3 असतील, त्यांना वागवताना मात्र समबुद्धीनं वागवा, त्यांना भेदबुद्धीनं वागवू नका. कारण पत्न्यांना भेदबुद्धीनं वागवणं म्हणजे आपण आपल्यावरती दोष वाढवून घेण्यासारखं आहे. दोष वाढवून घेण्यासारखं भयंकर असा दोष भेदबुद्धीनं वागवण्याचा असतो. म्हणून वागवताना समबुद्धीनं वागवा. चंद्राकडनं चूक झाली, रोहिणीला जास्त वेळ देतो, तिला जास्त बोलतो, तिच्याशी गप्पा मारतो, हितगुज तिच्यासोबत करतो आणि इतर स्त्रियांना दासांसारखी वागणूक देतोय, जणू काही त्या सेविका आहेत. त्या मुलींनी, त्या बहिणींनी चंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, स्वामी आम्ही सख्या बहिणी आहोत सगळ्याजणी, तुम्ही असं आम्हाला वागवताना भेद करू नका. पण 1 वेळा सांगितलं, 2 वेळा सांगितलं, काही परिणाम होई नाही. मग त्या मुलींनी आपल्या वडिलांकडे तक्रार केली, बाबा आमचे पतिदेव आम्हाला भेदबुद्धीनं वागवतात, रोहिणीला जास्तीचा वेळ देतात, तिच्याशी गप्पा मारतात, सुसंवाद करतात, आमच्यासोबत त्यांचं वागणं चुकीचं आहे. चंद्र महाराजांना पण समजावून सांगा. दक्ष महाराजांनी 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा समजावून सांगितलं, पण खूप वेळा समजावून सांगूनही चंद्रामध्ये काही बदल होत नाहीये. खूप वेळा सांगितलं तरी बदल होत नसेल तर समजावं ती व्यक्ती दंड घेण्याच्या पात्र झालेली आहे, तिने दंड स्वीकारण्यासाठी तयार राहावं. दक्ष आधीच रागीट आहेत. दक्षानं 10 वेळा समजावून सांगितलं, परिणाम होईना. शेवटी दक्ष महाराजांनी क्रोधात येऊन चंद्राला शाप दिला, चंद्रा अरे 27 मुली माझ्याच आहेत आणि त्या सगळ्यांना तुला पत्न्या म्हणून दिलंय, त्यांना वागवताना समबुद्धीनं वागवणं हा तुझा धर्म आहे, पण तू स्वतःचा धर्म नीट सांभाळत नाहीस, मी शाप देतो तुला, तुला क्षयरोग होईल, क्षयरोग होईल असा शाप मिळाला. आणि चंद्र व्याकुळ झाला, दुःखी झाला.
काही लोक ठेच लागल्यानंतर शहाणे होतात, पण जपून चाला सांगितलं तर ऐकत नाहीत। जेव्हा तोंडावर पडतील आणि दात फुटतील, तोंड फुटल दात पडल, तेव्हा त्यांना शहाणपण येतं। खूप सांगितलं चंद्राला, ऐकलं नाही, शेवटी शाप मिळाला क्षयरोग होण्याचा। आता चंद्र उदास झाला, दुःखी झाला, दीनवाणीनं डबडबल्या डोळ्यानं जिकडे तिकडे आशेनं पाहतोय, पण त्याला कुणाचाही आधार मिळत नाही। सुचत नाही त्याला आता काय करावं, कोणत्या दिशेला जावं, कुणाकडे धाव घ्यावी। आणि त्याची ती खोकली अवस्था होत चालली, त्याचं शरीर कृश होत चाललंय, गोरा गोमटा चंद्र काळवंडलाय, त्याचं तेज कमी झालंय, तेजस्विता कमी झाली। त्याच्या पत्न्या सुद्धा दुःखी झाल्या। अरे नाका बोला ना आपल्याला, पण दिसत तरी होता व्यवस्थित, आता तर सुकून गेला, आता त्याला मोठा भयंकर आजार झालाय, आपणच आपलं सौभाग्य धोक्यात घातलं म्हणून त्या सुद्धा रडायला लागल्या, दुःखी झाल्या। चंद्र महाराजांना सल्ला दिला, चंद्रा, या भयंकर अशा आजारातून बाहेर पडायचं असेल, रोगमुक्त होण्यासाठी भगवान महादेवाचं ध्यान करा। चंद्र महाराज प्रभास क्षेत्रावरती आले, समुद्राच्या तटावर, आणि त्या प्रभास क्षेत्रावरती येऊन वाळूचं शिवलिंग बनवायचे। समुद्र तटावरती वाळूचं शिवलिंग बनावं, दिवसभर त्याची पूजा करावी, सायंकाळ होण्याच्या आत ते विसर्जित करावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी शिवलिंग बनवावं। अशी एक दिवस नाही, 6 महिने भगवान महादेवाची सेवा चंद्र महाराजांनी केली। 6 महिने सेवा करतात, महादेवाचा धावा करतात, भगवान भोलेनाथाच्या नावाचं भजन करतात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। 6 महिने पूजा केली, आणि 6 महिने पूजा केल्यानंतर भगवान शिव प्रगट झाले। चंद्रदेवा, का माझा धावा करता? काय अपेक्षित आहे तुम्हाला माझ्याकडनं? बाबा, सासऱ्यानं शाप दिला क्षयरोग होण्याचा, माझी अवस्था अतिशय वाईट झालेली, या भयंकर अशा आजारातून मी बाहेर पडेल असं वरदान, असं काहीतरी उपशाप, असं काहीतरी मला आशीर्वाद द्या। बर, चंद्र महाराज, तुम्हाला याच्यातून बाहेर काढतो, पण चूक काय केली होती? म्हणे चूक माझ्याकडनं जरा मोठीच झाली, पत्न्यांना वागवताना भेद बुद्धीनं वागवलं। महादेव म्हणतात, अरे रे रे चंद्रा, त्या निष्पाप निरागस माऊल्या बिचाऱ्या सर्वस्व आपल्याला अर्पण करतात, आपली सेवा करतात, कपाळ त्यांचं असतं, कुंकू आपल्या नावचं लावतात, कान त्यांचे आहेत, झुंबर आपल्यासाठी घालतात, नाक त्यांचं आहे, नथ आपल्यासाठी, पाय त्यांचे आहेत, पैंजण आपल्यासाठी, बोट नख त्यांची आहेत, पण जोडवं आपल्यासाठी, गळा त्या माऊलीचा आहे, पण मंगळसूत्र आपल्या नावचं आहे, कपाळ तिचं आहे, पण कुंकू पतीच्या नावचं ती लावते। एवढं तिचं समर्पण, आणि त्या सगळ्या स्त्रियांच्या सोबत आपण भेदबुद्धीनं वागणं ही गोष्ट चुकीची। चंद्रदेवा, स्त्रीचा अपमान करणारा पती असू दे, स्त्रीचा अपमान करणारा पर व्यक्ती असू दे, स्त्रीचा कोणीही अपमान करू दे, स्त्रीच्या अपमानाच्या त्या चुकीच्या कर्माचं फळ भोगावं लागतं। म्हणून स्त्रीचा सन्मान करा, स्त्रीचा सन्मान करा, तिचा आदर करा। या गोष्टी वारंवार आपल्या मनबुद्धीवर जे बिंबवतात ना, ते याच कारणानं की स्त्री शक्ती स्वरूप आहे, तिचा आदर आपल्याला करता यावा, तिचा सन्मान आपल्याला करता यावा, ना की तिला काम करणारी मशीन असं आपण तिला समजू नये। घरात काम करणारी मशीन, शोभेची वस्तू या भावनेनं तिच्याकडे कधी आपण पाहू नये, तिच्याकडे आपण आदर आणि श्रद्धापूर्वक पाहावं, तिचा सन्मान आपल्याला करता यावा। अरे पत्नी, आपल्या पत्नी सोबत आपलं नातं क्षणाचं पत्नीत्वाचं नातं आहे, पण ती आपल्याला जीव घालताना आपली माता आहे, आपल्या सोबत सल्ला मसलत करताना ती आपली सखी आहे, आपल्याला खाऊ घालताना ती अन्नपूर्णा असते, संकट आलं तर दुर्गा होते आपल्यासाठी, आणि घरातलं कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावर लावताना तीच तर आपली रेणुका असते, आपले रोगराई घालवणारी।
लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरात येऊन आपल्या घराचं नंदनवन बनवण्याचं काम ती करते. स्त्रीला आपण कधी तुच्छ समजू नये, तिची कधी अवहेलना करू नये. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो आणि ज्या घरातल्या स्त्रिया सदा प्रसन्न राहतात त्या घरात सदा लक्ष्मी नांदत असते, सगळं ऐश्वर्य तिथे येत असतं. सुखाला बोलवायची गरज नाही, सुखच तिथे निवास करत असतं. म्हणून स्त्रियांचा आदर करायला शिका माझ्या ताई दादांनो. भोळ्या भाबड्या आहेत, त्या भावना प्रधान आहेत, सगळ्या गोष्टी मान्य आहेत आम्हाला, पण त्यांचा आदर करा, त्यांना सांभाळून घेऊन चाला. काही कमी पडणार नाही तुम्हाला. खिसा नेहमी गरम राहील तुमचा, भरलेला असेल खिसा. फक्त स्त्रीचा सन्मान करायला शिका. चंद्र महाराजांना समजावून सांगितलं, चंद्रदेवा चूक झाली तुमच्याकडनं, मी तुम्हाला याच्यातून बाहेर काढतो, पण जगासाठी तुम्ही उदाहरण राहावेत, उदाहरण बनावेत. स्त्रीला भेद बुद्धीनं वागवल्यानंतर काय शिक्षा मिळते, काय फळ मिळतं, हे जगासाठी उदाहरण राहावं म्हणून मी त्या तुम्हाला जो त्रास आहे त्याच्यातून बाहेर काढतो, पण आठवण म्हणून काही गोष्टी ठेवतो. म्हणे काय? म्हणे मी उपशाप देतो किंवा याच्यावरती तुम्हाला मार्ग सांगतो. 15 दिवस तुम्ही कलेनं वाढणार आणि पौर्णिमेला पूर्ण होणार, आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत 15 दिवस तुम्ही एक एक चंद्राची कला कमी 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 होत जाईल आणि अमावस्येला पूर्ण दिसणार नाहीत तुम्ही. चंद्र महाराजांना सांगितलं. म्हणे देवा 15 दिवस का असेना तब्येत बरी राहिली तरी खूप झालं. 15 दिवस घेईल औषध पाणी, पण 15 दिवस तर मी बरा राहावा. हा म्हणे 15 दिवस बरे व्हाल, 15 दिवस तुम्ही थोडे क्षीण क्षीण होत जाल. त्याच्यावरनं महिन्याचे 2 भाग झाले, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुद्ध पक्ष, वद्य पक्ष. अमावस्येनंतर येणारी प्रतिपदा, तिथून पुढे पौर्णिमेपर्यंत शुद्ध पक्ष, आणि पौर्णिमेनंतरची येणारी प्रतिपदा, तिथून पुढे अमावस्येपर्यंत 15 दिवस कृष्ण पक्ष. शुद्ध पक्षामध्ये, शुक्ल पक्षामध्ये चंद्र वाढत जातो आणि कृष्ण पक्षामध्ये तो क्षीण होत जातो. हे त्याला वरदान दिलं. तर त्या चंद्रानं महादेवाला हात जोडले. म्हणे बाबा, माझ्यासारख्या पाप्याला या पापातून बाहेर काढण्याचं काम तुम्ही केलंय. माझ्यासारखे चुका केलेले कितीतरी लोक असतील, त्या लोकांचं पाप क्षालन व्हावं, जगाचं भलं व्हावं आणि दुःखितांचं दुःख निवारण करण्यासाठी याच प्रभास क्षेत्रावरती आपण शिवलिंग स्वरूपामध्ये साकारावं देवा, ही तुमच्या चरणी माझी विनंती आहे. आणि भगवान महादेव मग तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये स्थित झाले. आता तिथे खूप मोठं शिवालय आहे आणि सुंदर सोरटी सोमनाथाचं शिवलिंग फार सुंदर आहे. मंदिर पण फार देखणं आहे. समुद्राचा तट आहे. एवढी प्रसन्नता आहे तिथे. आणि त्या सोमनाथेश्वर भगवंताचं आपल्यापैकी बऱ्याच भाविकांनी दर्शनही घेतलं असेल. तिथं गेल्यानंतर जो काही आपल्याकडनं दोष घडलेला आहे, आपल्याकडनं भेदबुद्धीनं परिवारातल्या लोकांना वागणूक मिळालेली आहे, असा कुठला दोष आपल्या पदरी असेल तर त्या दोषातून मुक्त करण्याचं काम सोमनाथेश्वर भगवान करतात. त्या देवाला सोमनाथ हे नाव प्राप्त एकाच कारणानं झालं, चंद्राला सोम म्हणतात आणि त्या सोमन शंकराची पूजा केली तिथे, म्हणून सोमाचे ईश्वर म्हणून सोमनाथेश्वर असे भगवान सोरटी सोमनाथ तिथे आहेत. सोमनाथेश्वर भगवान की जय. ही सोरटी सोमनाथाची कथा. दुसरे आहेत मल्लिकार्जुन भगवान. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्तिक स्वामी महाराज रुसून मामाच्या गावाला गेले. मुलं जेव्हा रुसतात तेव्हा मामाच्या गावाला जातात. गेले क्रौंच पर्वतावरती कृष्णा नदीच्या तटावर, पण आई वडिलांची आठवण येऊ लागली. नारदजीनं सांगितलं, दुःखी राहू नका कार्तिका, या इथे तुम्ही शंकराचं शिवलिंग बनवा आणि धावा करा तुमच्या पित्याचा. ध्यान केलं पित्याचं, भगवान महादेव प्रगट झाले. का कार्तिका, का दुःखी आहेस बेटा? बाबा, आईची तुमची आठवण येते. महादेवांना सांगितलं, कार्तिक काळजी करू नका, अमावास्येला मी स्वतः तुम्हाला भेटायला येत जाईल आणि पौर्णिमेला तुमची आई तुम्हाला भेटायला येईल, पार्वती. म्हणून मल्लिकार्जुन भगवानाचं जे ज्योतिर्लिंग आहे तिथे 2 शिवलिंग आहेत. 2 शिवलिंग, एक माता पार्वतीचं प्रतीक आहे, एक शंकराचं प्रतीक आहे.
आणि अमावस्या पौर्णिमेला भाविकांची प्रचंड गर्दी असते तिथे, प्रचंड गर्दी. लोक भक्तिभावानं जातात. आजही त्या लोकांची श्रद्धा आहे की तिथे भगवान शिव पार्वती अमावस्या पौर्णिमेला प्रगट होतात. कार्तिक स्वामींना भेटण्यासाठी येतात. अर्जुन म्हणजे भगवान शंकर आणि मल्लिका म्हणजे माता पार्वती, म्हणून मल्लिकार्जुन भगवान असं त्या देवाचं नाव आहे. पुढचे आहेत महाकालेश्वर भगवान. मध्य प्रदेशात उज्जैन नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तटावरती महाकालेश्वर भगवान फार असं विराट रूप आहे भगवान महाकालेश्वराचं. महाकालेश्वराची कथा अशी की त्या उज्जैन नगरीमध्ये दूषण नावाचा एक राक्षस राहत होता. तो फार दृष्ट होता. लोकांना त्रास द्यायचा. लोकांचं भजन कीर्तन त्यानं बंद पाडलं, पूजा पाठ बंद पाडला, ब्राह्मण देवतांचे यज्ञयाग बंद पाडले. तो दृष्ट लोकांना छळत होता, त्रास देत होता. यज्ञयाग बंद पडले, पण काही फार निष्ठावंत असतात. 4 ब्राह्मण पुत्र होते. भगवान शंकरावर त्यांची खूप श्रद्धा होती. ते म्हणे हा घरात पूजा करू देत नाही ना, आपण पहाडात गुफेत मध्ये जाऊन पूजा करू. आपल्यातली जी लोक महाकालेश्वरला जाऊन आलेली आहेत त्यांच्या लक्षात येत असेल, महाकालेश्वराच्या दर्शनाला असं थोडं उतारात, खाली भोयारात गेल्यासारखं जावं लागतं, उतरून थोडंसं असं उतारानं. मग तिथे महाकालेश्वर भगवान कसे प्रगट होतात ते आपण ऐकू. त्या 4 ब्राह्मण पुत्रानं गुफेमध्ये जाऊन भगवान शंकराचं शिवलिंग निर्माण केलं. दूषणला कळणार नाही असं त्यांना वाटलं होतं. त्यांची पूजा चालू झाली. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. महादेवाची स्तुती चालू केली, भजन चालू केलं. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोणता. पूजा चालू झाली. दूषण नावाच्या राक्षसाला कळालं हे 4 ब्राह्मणपत्र पूजा करतायत. दूषण हातामध्ये शस्त्र घेऊन आला आणि तो महाभयंकर असा दृष्ट राक्षस यांच्या पूजेमध्ये विघ्न आणण्यासाठी गेला. कार्य ब्राह्मण पुत्रांनो, इथं येऊन तुम्ही पूजा करता, तुम्हाला वाटलं का मला कळणार नाही? आता तुम्हाला दंड देतो. अगोदर हे शिवलिंग नष्ट करतो आणि मग तुम्हाला दंड देतो. त्या 4ही भावंडानं महादेवाचा धावा केला. भगवान त्राहिमाम त्राहिमाम, देवा वाचवा, या दृष्टाला दंड द्यावा, भगवान प्रगट व्हा. आणि भगवान महाकाल रूप धारण करून प्रगट झाले. प्रगट झालेल्या महादेवानं त्या दूषण नावाच्या राक्षसाला असा दंड दिला, भयंकर युद्ध चालू झालं आणि भगवान शंभू महादेवानं त्या दूषण राक्षसाचा अंत केला. महाकालेश्वर भगवान की जय. त्याच्या सांडलेल्या रक्तातून नवीन राक्षस उभा राहील म्हणून क्षिप्रा नदीला सांगितलं प्रवाहित व्हा आणि याचं रक्त घेऊन जा. असंच पुढे क्षिप्रा मैया तिथे प्रवाहित झाली. दूषण राक्षस त्याला दंड प्राप्त झाला, मृत्यूला प्राप्त झाला. आणि या 4 भावंडांनी महादेवाचा जय जयकार केला. बाबा वेळेत प्रगट झालात म्हणून संकट टळलं. आता जगत कल्याणासाठी आपण इथे ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये राहा. असंही तुम्ही मोबाईलवरती पहा महाकालेश्वराचं रूप कसं आहे. मिशा वगैरे आहेत, मोठे मोठे डोळे आहेत. त्या लिंगालाच तसं शृंगारित केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव महाकालेश्वर. अतिशय महाभयंकर रूप धारण करून महाकालेश्वरानं त्या दृष्टाला दंड दिला आणि जगत कल्याणासाठी ते महाकालेश्वर रूपामध्ये तिथे स्थित झाले. पुढचे आहेत परमेश्वर भगवान, यांनाच ओंकारेश्वर म्हणतात. पहा, मध्य प्रदेशात एक टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या बाजूला नर्मदा माईनं ओम सारखा आकार घेतलेला आहे. नदीनं ओम सारखा आकार घेतला म्हणून त्या ठिकाणाला ओंकारेश्वर हे नाव प्राप्त झालं आणि ते जास्त प्रसिद्ध झालं ओंकारेश्वर.
तिथेही भगवान शिव जगत कल्याणासाठी ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये स्थित आहेत. पुढचे आहेत केदारेश्वर भगवान. केदारेश्वर भगवंताच्या संदर्भात खूप साऱ्या कथा जोडलेल्या आहेत. अगदी नरनारायणाच्या तपश्चर्येपासून नरनारायणानं तपश्चर्या केली, त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शिव आणि भगवान विष्णू भगवान बद्रीनाथ आणि शिव भगवान केदारेश्वर केदारनाथ अशा रूपामध्ये दोन्ही देवता स्थित आहेत. ही कथा आहे. पांडवांच्या संदर्भातली एक कथा आहे की पांडवाकडनं झालेलं पाप क्षालन व्हावं याच्यासाठी भगवान शिवाचा शोध घेत ते निघाले, पण शिव भगवान काही त्यांना हिमालयाच्या पहाडीत दर्शन देईना. एका नंदीच्या रूपामध्ये भगवान शिव निघाले. भीमानं ओळखलं हा नंदी साधारण नाहीये. त्या नंदीला पकडण्यासाठी भीम पाठीमागे पळू लागले. नंदी पुढे पळतो. पळता पळता नंदीनं आपलं मस्तक हिमा त्या बर्फामध्ये गढून घेतलं. भीमदादानं शेपटी मागणं पकडली आणि जेवढी शेपटी पकडली तेवढेच ती पाठ त्या नंदीची बाहेर राहिली आणि मस्तक तुटून दुसरीकडे गेलं. तर मग जे आपले केदारेश्वर भगवान आहेत त्या शिवलिंगाचा आकार सुद्धा नंदीच्या पाठीसारखा आहे. आपल्यापैकी जी लोक जाऊन आली असतील त्यांनी पाहिलं असेल. अशा खूप साऱ्या कथा. आणि आजही केदारेश्वर भगवान जागृत आहेत. ते आजही भक्तांचं रक्षण करतात. आपल्याला दर्शन देण्यासाठी ते सदा तत्पर आहेत. याची साक्ष म्हणजे पाठीमागे जी ढगफुटी झाली, खूप मोठं पाणी आलं, सगळं केदारनाथ वाहून गेला, पण मंदिराचा दगड सुद्धा हलला नाही. या गोष्टीला काय म्हणायचं. आणि ते 6 महिन्यासाठी खुलं असतं. दिवा लावून ठेवतात. 6 महिन्यानं दरवाजे उघडले की दिवा चालूच निघतो. कसलं सत्व म्हणावं हे. तर हे भगवान केदारेश्वराचं महिमान आहे. पुढचे आहेत भीमशंकर भगवान. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये भगवान भीमाशंकर आहेत. करकटी नावाची कुंभकर्णाची पत्नी. कुंभकर्णापासून तिला मुलगा झालेला. बलाढ्य होता, बलवान होता. तिनं पोराचे कान भरले. सगळ्या देवांनी तुझ्या बापाला मारले, त्यांचा तू प्रतिशोध घे. तो भीम नावाचा राक्षस लोकांना, गोरगरिबांना, साधू संतांना, देव ब्राह्मणांना त्रास द्यायचा. काही भक्त त्याच्या त्रासाला वैतागले आणि महादेवाचं त्यांनी ध्यान केलं. बाबा भोलेनाथा, हा भीम नावाचा राक्षस आम्हाला खूप त्रास देतो. यानं आमचे यज्ञयाग बंद पाडलेले आहेत. या दृष्टाला दंड द्या. पण तो भीम नावाचा राक्षस भक्तांना जेव्हा छळण्यासाठी आला तेव्हा सगळ्या भक्तांनी मिळून महादेवाचा धावा केला. भगवान महादेव प्रगट झाले. त्या भीम नावाच्या राक्षसासोबत भयंकर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये महादेवानं तो भीम नावाचा राक्षस मारला. पण भीम नावाचा राक्षस मरत असताना महादेवाला म्हणतो, भोलेनाथ, तुमच्या हातानं मरतोय मी, मान्य आहे मला, मी मरण स्वीकारतो, पण एकच माझी विनंती आहे की तुम्ही ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये इथे थांबा आणि तुमच्या या तीर्थक्षेत्राला, तुमच्या या शिवलिंगाला माझं नाव जोडल्या जाऊ द्या, एवढीच एक विनंती आहे. भगवान महादेव फार भोळे. महादेव म्हटले काही हरकत नाही. त्याला मारलं. भगवान शिव तिथे शिवलिंग स्वरूपामध्ये साकारले. शंकरानं भीम राक्षस मारला आणि त्याचं नाव स्वतःला जोडून घ्यायचं म्हणून शंकर हे भीमशंकर झाले. भीमाशंकर. भीम नावाचा राक्षस मारल्यामुळे भीमाशंकर रूपामध्ये ते तिथे थांबले. आता महादेवाला त्याच्याशी युद्ध करून घाम आला होता. असा घाम घेतला होता भोलेनाथानं, असा सोडला होता. त्या घामातून एक नदी प्रवाहित झाली. तिचंच नाव भीमा. भीम नावाच्या राक्षसाला मारून घाम आला, घाम सोडला, नदी प्रवाहित झाली, तिचं नाव भीमा. तीच पुढे पंढरपूरला जाऊन जेव्हा चंद्रासारखा आकार घेते तेव्हा ती होते चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, अशी ही भीमाशंकराची कथा आहे. भीमशंकर भगवंतानंतर येतात विश्वनाथ. विश्वनाथ भगवंताची कथा मी कथेच्या दुसऱ्याच दिवशी सांगितली. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांना ज्ञान देण्यासाठी जे शिवलिंग साकारलं होतं, विश्वाचे नाथ म्हणून ते विश्वनाथ भगवान काशी क्षेत्रामध्ये आहेत. त्र्यंबकेश्वर भगवान हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. गौतम ऋषीवरती
गौतम ऋषींचा मान सन्मान खूप वाढत चालला, हे काही लोकांना सहन होईना. लक्षात घ्या, एखाद्या गुणवानाच्या गुणाचं कौतुक करण्यासाठी आपण गुणवान असावं लागतं. एखाद्या श्रीमंत मोठ्या व्यक्तीचा मोठेपण सहन करण्याकरता आपलं मन मोठं असावं लागतं. मनाचा मोठेपणा सद्गुण अंतःकरणामध्ये असल्याशिवाय दुसऱ्याचं कौतुक आपण करू शकत नाहीत. गौतम ऋषींचा वाढलेला मोठेपणा काही लोकांना सहन झाला नाही आणि गौतम ऋषींची मानहानी व्हावी. गौतम ऋषींनी काय केलं होतं, नाशिक भागात पूर्वी फार दुष्काळ होता. गंगा आईची प्रार्थना करून त्यांनी गोदावरी प्रगट केली. गौतमजींनी खूप लोक सुखी झाली, शेती पिकायला लागली, पोटाला अन्नधान्य प्राप्त झालं, पाणी जनावरांना पशुपक्ष्यांना शेतीला पाणी, सगळं पाणीच पाणी नाशिक जिल्ह्यामध्ये. मग जिकडे तिकडे गौतम ऋषीचा मान सन्मान वाढलाय, काहींना सहन झालं नाही. मग गौतम ऋषींची मानहानी व्हावी म्हणून गणपतीची उपासना केली आणि गणपती बाप्पांना प्रार्थना केली की गौतमजीची मानहानी झाली पाहिजे, असं काहीतरी करा. इच्छा नसताना भगवान गणेशजीला म्हाताऱ्या गायीचं रूप धारण करावं लागलं आणि धान्यावर पिकावर गाय पडली म्हणून छोटीशी गवताची काडी गायीला फेकून मारली. आता गवताच्या वाळलेल्या काडीनं गाय मरत असते काय? आपण शेतकरी आहोत सगळे, आपल्याला माहिती. वाळलेल्या गवताच्या काडीनं गाय मरत नसते. गौतमजीनं तिला हुसकावण्याचा प्रयत्न केला तर गाय लगेच मरून पडली आणि बोभाटा करणारे बाजूलाच होते. रे गौतमानं गाय मारली, गो हत्या केली, गो हत्या केली. सगळ्यांनी गौतमजीला वाळीत टाकलं. गौतमजीच्या लक्षात आलं हे असं कसं आपल्याकडनं घडलं. त्यांनी ब्रह्मगिरी पहाडाच्या पायथ्याला बसून ध्यान उपासना केली. भगवान महादेव प्रगट झाले. महादेवानं सांगितलं, गौतमा कुठल्याही प्रकारच्या दोषात तुम्ही नाही आहेत. तुमची मानहानी करण्यासाठी हे सगळं कुटील कारस्थान रचलेलं होतं, पण निश्चिंत राहा, तुमचा मान सन्मान जगात वाढतच राहील. म्हणे बाबा माझा मान सन्मान वाढल हा तुमचा आशीर्वाद मला आहे, पण जगाच्या कल्याणासाठी लोकांचे दोष जावेत, बुद्धीतले दोष जावेत, मनातले दोष जावेत आणि पिढ्यानपिढ्या त्यांना लागलेले पितृदोष जावेत, याच्यासाठी तुम्ही इथे थांबा. म्हणून ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं स्वरूप त्र्यंबकेश्वरला लिंग नाहीये वरती, त्या पिंडीला गोल खळगा आहे, त्या खळग्यात 3 लिंग आहेत असे कडेकडेनं. ते त्र्यंबकेश्वर भगवान. तर असे हे त्र्यंबकेश्वर भगवान गौतम ऋषीच्या भक्तीला प्रसन्न झालेले आहेत. पुढचे आहेत वैद्यनाथ भगवान. रावणानं एकदा कैलासातून आत्मलिंग आणलं, त्याला ते लंकेत घेऊन जायचं होतं. महादेव म्हटले काय डोक्याला ताप झाला, आता या दृष्टासोबत लंकेत जाणं ही काही गोष्ट बरी नाहीये, पण आपण थांबायचं कसं मध्ये रस्त्यात. तर रावणाला सांगितलं होतं मध्येच जर रस्त्यात शिवलिंग ठेवलं तर लंकेत पुन्हा ते जाणार नाही. गणपती बाप्पानं गुराख्याचं रूप घेतलं आणि रावणाला अशी लघुशंका आली, त्याला सहनच होईना, चालताच येईना त्याला. खाली तर ठेवायचं नाही शिवलिंग. त्या गुराख्याच्या पोराला बोलावलं, ए पोरा इकडे ये. गणपती बाप्पा आले गुराख्याचं रूप घेऊन. म्हणे शिवलिंग हातात धर, आत्ता मी लघुशंकेला जाऊन येतो, सुचिरभूत होऊन येतो, मला येईपर्यंत तू जाऊ नको आणि शिवलिंग खाली ठेवू नको. बाप्पा म्हटले माझ्या गायी जर गेल्या तर मी जाईल, मी थोडा वेळ वाट पाहतो तुमची. रावण गेला, ते त्याला लवकर येताच येईना. खूप वेळ तो लघुशंकेला बसला, त्याला येता येईना, उशीर होऊ लागला. गणपती बाप्पा आवाज द्यायला लागले, ओ देवा चला पटकन, महाराज चला, हे शिवलिंग घ्या तुमचं. 3 आवाज दिले, येत नाही रावण. शिवलिंग ठेवलं आणि गणेशजी निघून गेले. ते शिवलिंग जिथे स्थापित झालं तेच वैद्यनाथ भगवान म्हणून जगविख्यात झाले. मग कुणी सांगतं हे बिहारमध्ये आहेत, आपले महाराष्ट्रीयन लोक म्हणतात ते परळी वैद्यनाथला आहेत, अशी आख्यायिका. नागेश्वर भगवंताचं सुद्धा तसंच आहे, भक्ताच्या हाकेला धावलेले भगवान. आपण महाराष्ट्रीयन लोक हिंगोलीतल्या नागेश्वराला ज्योतिर्लिंग स्वरूपात पाहतो, तर उत्तर भारतीय माणसं गुजरातमध्ये गोमती नदीच्या तटावरती जे नागेश्वर आहेत त्यांच्याकडे पाहतात. पुढे आहेत रामेश्वरम भगवान. काल परवाच मी कथा सांगितली, रामरायानं ज्या शिवलिंगाची स्थापना केली, रामरायानं ज्या शिवलिंगाची स्थापना केली, रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर भगवान.
वाळूचं शिवलिंग बनवलं रामरायानं. आणि जसा रामाचा प्रवास झाला ना दंडकारण्यातून तिकडे तामिळनाडू लंकेच्या म्हणजे समुद्र तटापर्यंत भारताच्या जिथे जिथे राम मुक्कामाला थांबलेले आहेत, राम उठल्यानंतर अगोदर रामरायानं शिवलिंगाची स्थापना पूजा केली आणि नंतरच राम पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत किंवा नंतरच फळ पाणी ग्रहण केलेले आहे. जिथं जिथं रामरायानं शिवलिंग स्थापन केले आजही रामरायाची साक्ष ते शिवलिंग देतात. बीड जिल्ह्यामध्ये सौताडा आहे पहा, तिथे दरीमध्ये नदीच्या तटावरती रामरायानं शिवलिंग स्थापन केलेलं आहे. त्याला सुद्धा रामेश्वर म्हणतात. असे खूप सारे आहेत, खूप सारे या वाटेवरती. म्हणजे जसा दक्षिण दिशेकडे रामरायाचा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये खूप सारे शिवलिंग आहेत. तर तामिळनाडूमध्ये समुद्राच्या तटावर जे वाळूचं शिवलिंग रामरायानं बनवलं ते रामेश्वर भगवान. आणि शेवटी आहेत घृष्णेश्वर भगवान, हे आहेत महाराष्ट्रामध्ये. एक घृष्मा नावाची भक्त होती आणि ती घृष्मा नावाची भक्त खूप मोठी शिवभक्त होती. तिने संकल्प केला 1008 पार्थिव शिवलिंग बनवायचे. माझ्या ताईंनो, बऱ्याच तुमच्यामध्येही अशा काही माता मावल्या असतील की त्या रोज मातीचं शिवलिंग बनवत असतील आणि त्याचं विसर्जन करत असतील. रोज पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणाऱ्या भगिनी तुमच्यामध्ये असतील, फक्त कोण आहे आपल्याला माहिती नाही. आणि जिथं जिथं आम्ही शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून गेलो तिथं तिथं महिलांच्या अंतकरणातली शिवभक्ती मला फार चांगली आणि जवळून पाहायला मिळाली. तुमच्या अंतकरणातला सद्भाव. बऱ्याच मातावर्ग आमच्यापर्यंत पत्राद्वारे निरोप देतात की दीदी, आम्ही एवढंच शिवपूजन करतो, आम्हाला खूप समाधान आणि सुख वाटतंय. एक दिवस जरी शिवपूजा चुकली तर असं वाटतं की काहीतरी आपल्याकडनं चूक झाली, करमत नाही, मन लागत नाही. एवढा छंद शिवपूजेचा काही मातावर्गांना लागलेला आहे. आणि पार्थिव शिवलिंग मी परवाच्याही कथेत सांगितलं. सोन्याच्या शिवलिंगाचं पुण्य काय, चांदीच्या शिवलिंगाचं पुण्य काय, पाऱ्याच्या शिवलिंगाच्या पूजनाचं पुण्य काय. हे चांदीचे, हिऱ्याचे, सुवर्णाचं शिवलिंग, कास्याचं शिवलिंग, पंचधातूचं शिवलिंग. आणि याच्यामध्ये पार्थिव शिवलिंगाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. पार्थिव शिवलिंगाच्या नित्यपूजेनं सर्व मनोकामना पूर्ण होतात. पार्थिव शिवलिंग म्हणजे काय, जिथे मलमूत्र विसर्जित केलेला नाही अशा शुद्ध जागेवरची माती घेऊन यावी, त्याचं शिवलिंग बनवावं आणि पंचामृतानं त्याची पूजा अभिषेक करावा त्या शिवलिंगाचा. आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या आत त्याचं विसर्जन करावं. ही पार्थिव शिवलिंगाची पूजा आहे. आणि हे पार्थिव शिवलिंगाचं पूजन ज्या माता मावल्या रोज करतात त्यांच्या जीवनामध्ये कमालीचा बदल, सगळ्या मनोकामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या पार्थिव शिवलिंगामध्ये आहे. तसं घृष्मा नावाची जी भक्त होती ती भक्त रोज शिवलिंग बनवायची आणि पूजा करायची. तिनं 1008 शिवलिंग बनवायचे ठरवले, पण एकाच दिवशी नाही, रोज एक शिवलिंग बनवायचं. तिचा तो नित्यक्रम चालू झाला. अगदी शेवटचं तिचं शिवलिंग बनवायचं चालू आहे. पूजा आरती तिला करायची, तेवढ्यात तिच्या कानावर बातमी आली, घृष्मे, अगं काय महादेवाची पूजा करतेस, तुझा एकुलता एक मुलगा मरण पावला. हे ऐकलं घृष्मानं. आता किती मोठी अडचण आहे तिची, विचार करा. हातातली पूजेची थाळी टाकून द्यावी तर माझा आज पूजेचा शेवटचा दिवस आहे. किती मोठी परीक्षा देव घेतोय. तिच्या जागेवर आपल्यापैकी कोणी असतं तर हातातली पूजेची थाळी टाकून दिली असती, मातीचं बनवलेलं शिवलिंग ढकलून दिलं असतं. देवच नाही या जगात असं आपण बोलून बडबड केली असती, अपशब्दांचा प्रयोग देवासाठी केला असता आणि उठून पळालो असतो. पण काय ती घृष्मा, काय तिचं धैर्य, काय तिची निष्ठान, काय तिचा विश्वास महादेवावर. ती म्हणते, हे देवी, माझा मुलगा मेला. म्हणे, हो, तुझा मुलगा मरण पावला. ताई, ठीक आहे, आज महादेव माझी परीक्षा घेताय, पण आज माझी शेवटची पूजा आहे. मला परीक्षेत नापास नाही व्हायचं. जरी माझा मुलगा मरण पावला असेल तर मी समजेन
तो एवढाच काळ देवानं माझ्यासाठी दिला होता, असं मी माझ्या मनाला समजावून सांगेल. आणि असेल महादेवाची माझ्यावर कृपा, तर माझा महादेव माझा मरण पावलेला मुलगा पुन्हा मला वापस देईल, हा माझा महादेवावर विश्वास आहे. आणि जरी महादेवानं माझा मुलगा मला दिला नाही, तरी मी महादेवाची सेवा सोडणार नाही आणि महादेवावरची श्रद्धा आणि विश्वास ढळू देणार नाही. कारण देणाराही तोच आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा तोच आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होवे जिसका, रक्षक दया निधान. माझा विश्वास आहे महादेवावरती. तिनं पूर्ण पूजा केली, शेवटचं शिवलिंग विसर्जित केलं. महादेवाला दया आली तिची. अरे काय या घृष्मेचं भाव आहे, काय हिची भक्ती आहे, काय हिचा विश्वास आहे. आणि ती घृष्मा